जे एक मित्रांनो, तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तेरडा नावाच्या वनस्पतीला गौराईबाईचा मान देऊन पुजताना बघितलं आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण गौराईबाईचं आगमन बघणार आहोत. गौराईबाईचे आगमन होणार आणि ती माहेर वाशिनीचा मान घेऊन घरी येणार, त्यासाठी सगळेजण तयारी करायला लागले होते. आणि इथं आमच्या घरामध्ये मखर पण तयार होता, फक्त तिचीच होती. आता अख्खा गाव येणार गौराईबाईच्या पाया पडायला, तर त्यांच्या जेवणाची सोय तर करावीच लागेल ना. म्हणून मी आणि आमच्या गावातील सर्व गावंड परिवार लागले जेवणाची तयारी करायला. सकाळी 10 वाजता आमची गौराईबाई आली होती. मग सगळे तिला बघण्यासाठी गेले. नंतर तिला माझ्या भावाने आणि किशोर दादाने उचललं आणि ढोलकी आणि आरती बोलत तिला घरी आणण्यामध्ये आलं. घरात नेण्याआधी काकूने आणि आत्याने तिची उंबऱ्यावरती पूजा केली आणि मगच तिला घरामध्ये आणण्यात आलं. आणि घरामध्ये जिथे मखराच्या समोर ठेवायचं होतं तिथे पण जमिनीची पूजा केली आणि नंतर तिला खाली ठेवण्यात आलं आणि नंतर तिचा फेस रिव्हील झाला. गौरीबाईला मखरात ठेवण्याआधी दादानी आणि भटजींनी तिची पूजा करून घेतली आणि नंतर गौराईबाईला मखरामध्ये ठेवण्यात आलं. सुंदर दिसते ना गौराईबाई, म्हणून तर तिला गौरी हे नाव दिलं. गौरीचा अर्थ होतो तेजस्वी आणि सुंदर. आता तुम्हाला असं वाटत असेल की अनिकेत कधीपासून गौराई आईला गौरीबाई गौरीबाई का बोलतोय, तर आमच्या इथे असं समज आहे की गौरी ही तिच्या माहेरी येते, माहेर वाशिनी म्हणून. आणि आमच्या इथे एका स्त्रीला किंवा एका मुलीला बाय म्हणून आवाज देतात. काय गो बाय, काय चाललीस, म्हणून मी गौराईबाई गौराईबाई बोलतोय. अशी गौराईबाईची स्थापना झाली तशी सर्व गावातील मंडळी तिला बघायला आणि तिचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करू लागली. सगळ्या गावकऱ्यांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरतीची तयारी सुरू केली आणि मग आरती चालू केली. आरती झाल्यानंतर मग गावातली मंडळी सगळेजण जेवायला बसले आणि त्यांना आम्ही वाढायला लागलो. त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी पण जेवण घेतलं. तर आज घरामध्ये गौराईबाई बसल्यामुळे आज जागरण होतं. मग जागरण कसं जागवायचं, तर सर्वांनी ढोलकीवर नाचायला सुरुवात केली. तर नाचून झाल्यानंतर रात्री 12 वाजता आपण आणलेल्या तेरडा नावाची जी गौरी असते तिला डोक्यावर घेतात आणि पूर्ण घरात फिरवतात. तिला घरातील प्रत्येक कानाकोपरा दाखवतात, कारण तिच्या दुसऱ्या दिवशी ती तिच्या सासरी जाणार असते म्हणून. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण की उद्या विसर्जन आहे. आणि आजचा हा आमचा लुक होता आणि आम्ही कशी दिसतो ते पण सांगा आणि व्हिडिओ कशी होती ते पण सांगा. बाय, जय एकविरा.